शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी ही उपासना प्रभूच्या हाती देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी मनापासून उपकार स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो आणि तुझ्या सानिध्यामध्ये नम्र आणि लीन होऊन येतो. प्रभू, आज तुझी उपासना करण्याची ही सुंदर संधी तू आम्हाला दिलेली आहेस. हा तुझा आशीर्वाद आहे, तुझं प्रेम आहे. याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही मनापासून आत्म्याने खरेपणानं तुझी उपासना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. जे सर्व ही उपासना पाहत आहेत, यामध्ये ज्यांनी भाग घेतला आहे, अशा सर्वांना तू आशीर्वाद दे. प्रार्थना येशूच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, उपकार स्तुती करूया स्तुतिगीतांनी. पुण्याहून सिस्टर पल्लवी आणि साक्षी मिस्त्री प्रभूचं स्तुतिगीत गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. आज त्या अगदी अवन फ्रेश गाणं घेऊन आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या गीतामध्ये आपण प्रभूची स्तुती करूया, त्यांच्याबरोबर सामील होऊया. शालोम प्रियांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा परमेश्वर देवानी आपल्याला ही संधी दिलेली आहे त्याच्या जगण्याशी येण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी. आपण जिथे कुठे असाल माझ्याबरोबर जॉईन करा. सर्वांचं आवडतं गीत आज आम्ही घेऊन आलेलो आहोत परमेश्वर देवाच्या स्तुतीसाठी. प्रियांनो, आपण गाणार आहोत जलाल हो जलाल हो, मेरी जिंदगी में तेरा जलाल हो. देवबापाची स्तुती 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 माझ्या जीवनामध्ये सतत व्हावी, आपल्या जीवनामध्ये सतत व्हावी. स्तोत्रसंहिता 113 आपल्याला सांगतं की परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा, परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा. परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते. पूर्वेला सूर्य उगवतो, तिच्यापासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते. परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे, त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते. आमेन, हालेलुया. हो, आपला परमेश्वर देवा हा सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. आकाशामध्ये त्याचं सिंहासन आहे आणि परमेश्वर देवापाची, अशा परमेश्वर देवापाची, अशा गौरवशाली देवापाची स्तुती आराधना करत राहणं हे आपलं कामच आहे. हालेलुया. सगळ्यांनी माझ्यासोबत आणि साक्षी सोबत गाऊया जलाल हो जलाल हो, मेरी जिंदगी में तेरा जलाल हो. वचन असं सांगतं आपल्याला की आपण कुठल्याही ठिकाण असो, कुठलीही वेळ असो, कशीही परिस्थिती असो, आपण देवताची स्तुती आपण करत राहिली पाहिजे. आपण देवताला धन्यवाद दिले पाहिजे. फक्त आनंदीच असतो तेव्हा नाही, परंतु जेव्हा आपल्या जीवनामध्ये अंधकार असतो, जेव्हा आपण कुठल्याही त्रासामध्ये असतो, दुःखामध्ये असतो, तरी सुद्धा आपण परमेश्वराला धन्यवाद देण्याचं सोडू नये. कारण की जसं 24 वडील जन स्वर्गामध्ये सुद्धा त्याच्या समोर सतत नमन करत असतात, स्वर्गदूत ज्याप्रमाणे 24 तास 365 दिवस वॉडेवर यू से सतत आणि सतत न थांबता त्याची स्तुती स्वर्गामध्ये चाललेली असते. आणि आपण म्हणतो परमेश्वर देवताला की जसं तुझं राज्य स्वर्गामध्ये आहे तसं पृथ्वीवर येऊ दे. आणि ते जर आपण त्या परमेश्वर देवताची स्तुती करत राहिलो, जर आपण त्याला प्रार्थना करत राहिलं, जर त्याला आपण धन्यवाद देत राहिले, तर का नाही स्वर्गाचे राज्य पृथ्वीवर यायला आपल्याला वेळ लागणार नाही. प्रियनो, गाऊया वो डाली हमेशा कायम रहे.
दुख ना कोई भी मलाल हो, कोई दुख ना कोई भी मलाल हो, जलाल हो, जलाल हो, जलाल हो, परमेश्वर देवाची स्तुती आपण दिवस रात्र सतत सतत कुठेही असो करत राहूया आणि लवकरच स्वके राज्य हे पृथ्वीवर आल्याशिवाय राहणार नाही, कारण येशूचं येणं हे जवळ आलेलं आहे प्रियांनो. त्याच्यामध्ये राहूया आपण. तो आपल्यामध्ये नेहमीच आहे त्याच्या वचनाप्रमाणे, परंतु आपलीही ही जबाबदारी आहे, आपलंही हे कर्तव्य आहे की आपण त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे आणि त्याची स्तुती आराधना सतत करत राहिली पाहिजे. धन्यवाद प्रियांनो आम्हाला साथ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. पल्लवीताई आणि साक्षी, तुम्ही या गीतामध्ये प्रभूची स्तुती करण्यामध्ये आमचं सहाय्य केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून सिस्टर अनघा ओहोळ प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. आजचा शास्त्रभाग आहे पौलाचे कलसेकरास पत्र, त्याचा पहिला अध्याय, वचने 9 ते 14. यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी प्रार्थना व विनंती केल्याशिवाय राहत नाही, ती अशी की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्यांच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे, यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारची सहनता व धीर ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. आणि ज्याने आपल्याला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याचे उपकार स्मरण करावे. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. देवबाप वाचलेले वचने आशीर्वादित करू. अनघाताई, प्रभूचं वचन वाचण्यात तुम्ही आमचं पुढारीपण केलं, तत्परतेनं आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. जगाच्या बागेत जीवनाची मोठ, कवी सो. ठोकळ यांनी लिहिलेलं गीत आपण आता उपासना संगीतामधून गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 764 क्रमांकाचं गीत गाणार आहोत आणि त्याचं जे शीर्षक आहे दारुळे कुशल पाहिजेत. हा शब्द आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा नाही आहे, नाही का? आणि कदाचित आम्ही ही चूक करू की दारुळे म्हणजे दारुडे तर नाही. आणि इंग्रजीमध्ये याचं जे टायटल आहे ते असं लिहिलेलं आहे, द नीड ऑफ स्किलफुल प्रीचर्स, म्हणजे जे सुवार्ता सांगतात, जे संदेश देतात ते कसे उत्तम असावेत यासंबंधी या गीतामधून माहिती दिलेली आहे. हे गीत मला वाटतं कदाचित 100 वर्षापूर्वी लिहिलं असेल सो. ठोकळ यांनी. आणि या गीतामध्ये अनेक शब्द जे आहेत ते कदाचित आज आधुनिक पिढीतील मुलामुलींना तर समजणार नाहीतच, परंतु कदाचित तरुणांना, मध्यमवयीनांना सुद्धा समजणार नाहीत, कारण शहरामध्ये आम्हाला शेती म्हणजे काय हे माहीत नसतं. बटाट्याचं पीक झाडावर येतं का जमिनीत येतं हे सुद्धा कदाचित अनेकांना माहीत नसेल, अशी आमची परिस्थिती आहे. आणि म्हणून उपासना संगीतामध्ये या गीतासाठी अर्धा पान माहिती दिलेली आहे. इतकी जागा घेतलेली आहे आणि हे गीत समजावं या हेतूनं ही माहिती दिलेली आहे. तर मी थोडा वेळ घेणार आहे
हे मी सांगणार आहे आणि त्यानंतर आपण ह्या गाण्याकडे जाणार आहोत. हे गाणं आमच्या आईचं अत्यंत आवडतं गाणं होतं. माझी आई आणि माझे बाबा फार सुंदर गायचे, वाजवायचे, पेटीसुद्धा वाजवायचे. ते दोघे अत्यंत टॅलेंटेड होते आणि मला असं वाटतं त्यांना देवाने जे काही दान दिलं होतं त्यातलं थोडंफार आमच्याकडे सुद्धा आलं आहे आणि म्हणून आमच्या बहीण भावंडांना सुद्धा गाण्याचं, वाद्यवादनाचं दान आहे. उपासना संगीतामध्ये या गाण्याविषयी एक माहिती दिलेली आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आणि हे गाणं गाण्या अगोदर ते आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. मोठ करी मोठ चालवत असताना मोठेतील पाणी प्रथम थारोळ्यात पडते. मोठ करी मोठ चालवत असताना, आता मोठ म्हणजे काय हेच आम्हाला माहित नाही का? ज्यांनी कधी शेत पाहिलं नाही, पूर्वीच्या काळी शेताला पाणी देण्यासाठी विहिरीतून पाणी कसं काढायचं हे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना मोठ आणि मोठकरी समजणार नाही. एक तांबड्याची मोठी पिशवी असायची, ती तांबड्याची पिशवी दोरी त्यात बांधलेली असायची आणि ते तांबड्याची पिशवी पाण्यात सोडायची विहिरीत आणि मग त्या तांबड्याच्या पिशवीतून पाणी बाहेर यायचं, ती मोठ, आणि ते चालवणारा तो मोठकरी. अशा प्रकारे ती माहिती आहे. थारोळ्यातून वाफ्यापर्यंत जाताना ते ज्या पाटातून जाते त्यास शेतकरी दंड म्हणतात. पहा, विहिरीतलं जे पाणी आहे ते बाहेर काढलं जातं आणि मग एक वाट केली जाते नाही का, आणि ज्या वाटेनं ते जातं त्याला दंड म्हणतात. मोठेचे पाणी जोराने आणि भरपूर वाहू लागले म्हणजे खळखळ असा आवाज होतो, म्हणूनच खळखळती दंड असे म्हटले आहे. आणि ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आपल्यापैकी काही जणांनी याचा अनुभव घेतला असेल की कशा प्रकारे शेतकरी मोठ चालवतो, मोठीतलं पाणी जमिनीवर पडतं आणि मग त्या दंडातून, त्या लहानशा जणू काही कालव्यातून ते शेतापर्यंत, रोपांपर्यंत जातं. दंडातून, पाटातून आलेले पाणी एका एका वाफ्यात व्यवस्थित सोडण्याकरता एका माणसाची योजना केलेली असते. त्यास दारुळा अथवा दारुळ्या म्हणतात. दारुळा याचे अनेक वचन दारुळे. तर ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. वाफ्यात पाणी सोडण्याच्या क्रियेला दारे धरणे असे म्हणतात आणि म्हणूनच ती क्रिया करणाऱ्याला दारुळा म्हणतात. दंडांतून खळाळत आलेले पाणी वाफ्यात व्यवस्थित सोडणारा दारुळा हुशार, मेहनती व प्रत्येक झाडाला पाणी मिळेल अशी काळजी घेणारा असावा लागतो. ह्या गीतात ख्रिस्ताची सुवार्ता सांगणाऱ्या माणसास याच दारुळ्याची उपमा दिली आहे. तर पहा, हे गीत गाण्या अगोदरच या गाण्याविषयी इतकी माहिती दिलेली आहे. हे जर आपण चांगल्या रीतीने समजून घेतलं तर आपल्याला ह्या गीताचा अर्थ चांगल्या रीतीने समजेल आणि चांगल्या रीतीने गाता येईल. त्या गाण्याचा आनंद सुद्धा आम्हाला घेता येईल. तर आपण सर्व गाऊया, तुम्ही सुद्धा गा. जरी कदाचित माहीत नसेल तरी सुद्धा शिका, माझ्याबरोबर गा. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान, आपली अर्पणं प्रभूला सादर करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर जरूर आपलं दान आम्हाला पाठवा. जगाच्या बगेत जीवनाची मोठ, जगाच्या बगेत जीवनाची मोठ, मोठ करी ख्रिस्त चालवितो. जगाच्या बगेत जीवनाची मोठ, जगाच्या बगेत जीवनाची मोठ. बाग बहरावी येथून तेथूनी, बाग बहरावी येथून तेथूनी, करीतो म्हणून श्रम अति. जगाच्या बगेत जीवनाची मोठ, जगाच्या बगेत जीवनाची मोठ. आरोळे तुडुंबे खळखळती दंड, आरोळे तुडुंबे खळखळती दंड, वाहती अखंड दीनांसाठी. जगाच्या बगेत जीवनाची मोठ,
जगाच्या बागेत जीवनाची मोठ कोणतेही झाड न जावे जळूनी, कोणतेही झाड न जावे जळूनी, धरी इच्छा मने मोठ करी जगाच्या बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ, कोपरा कोपरा जगाच्या बागेचा, कोपरा कोपरा जगाच्या बागेचा, विजावा तयाचा हेतू असे जगाच्या बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ, वाफ्या वाफ्यातून न्यावया हे जल, वाफ्या वाफ्यातून न्यावया हे जल, दारोळे कुशल पाहिजेत जगाच्या बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ, मोठ करी ख्रिस्त चालवितो, मोठ करी ख्रिस्त चालवितो जगाच्या बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ. आपण प्रार्थना करूया आणि दान आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. प्रभू, आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला अनेक आशीर्वाद दिले आहेत. तू आमची काळजी घेतोस, आम्हाला लागणाऱ्या गोष्टी पुरवतोस, आम्हाला आरोग्य देतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू पाठवतोस. प्रभू, त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून कृतज्ञ अंतकरणानं आम्ही तुझ्याजवळ हे दान आणलेलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेद्वारे तुझं गौरव व्हावं. हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या आत्म्याचं प्रचंड मोठं कार्य व्हावं, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःला सुद्धा तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या गौरवी सेवेमध्ये तू करून घे. आम्ही तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. आमचे आध्यात्मिक नेत्र उघडण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. तुझ्या वचनाला आमच्या अंतकरणामध्ये स्थान मिळावं, आम्ही तुझं आज्ञापालन करावं, यासाठी प्रभू तू आम्हाला तुझी कृपा पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. सध्या कलसेकराच्या पत्राचा आपण अभ्यास करत आहोत. आज 6वा भाग आहे. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. खूप आनंद वाटतो तुम्हा सर्वांना भेटून. या गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये आणि भारताच्या अनेक भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवरून पुरासारखं पाणी वाहत होतं.
सखोल भागामध्ये तळी साचली, अनेक घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि प्रचंड नुकसान या दिवसामध्ये लोकांचं झालं. एप्रिल महिन्यापासूनच आपण या बातम्या ऐकत होतो, पाहत होतो की अनेक ठिकाणी धरणातलं पाणी संपलं आहे, पिण्याचं पाणी उपलब्ध नाही लोकांना. एक एक हांडा पाणी आणण्यासाठी आमच्या बहिणी, लहान मुली 2 किलोमीटर 4 किलोमीटर प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी भरत होत्या. अशी भयंकर परिस्थिती होती. परंतु अचानक ते चित्र पालटलं आणि त्याच्या नेमकं उलटं चित्र आता आज महाराष्ट्रामध्ये आणि अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतं की प्रचंड मुसळधार पाऊस, त्यामुळं अनेकांचं नुकसान झालं. शेतांमधली उभी पिकं भुईसपाट झाली, जमीनदोस्त झाली, अनेक इमारती पडल्या. तर पावसानं प्रचंड हाहाकार या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी घडवला आहे आणि हे सर्व पाहिल्यानंतर खूप दुःख वाटतं. ही नैसर्गिक आपत्ती आहे असं म्हणून कदाचित आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू, परंतु ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही आहे. आम्ही दररोज पर्यावरणाचा जो नाश करत आहोत त्याचा हा परिणाम आहे. त्याचं हे भयंकर चित्र आपल्यासमोर आज दिसत आहे. प्लास्टिकचा जो वारेमाप वापर आपण करत आहोत. शहरांमध्ये कॉन्क्रीटचे जंगलं उभे राहत आहेत, इतक्या इमारती उभ्या राहत आहेत की पाण्याचे जे स्रोत होते ते बंद झाले. पाणी ज्या ठिकाणी मुरायला हवं होतं तो भागसुद्धा बंद करण्यात आला कॉन्क्रीटमुळं. आणि हे जे पाणी पावसाचं येतं त्याला योग्य वाट मिळत नाही, त्यामुळं मग ते घरांमध्ये शिरतं, इमारतींमध्ये शिरतं आणि प्रचंड नुकसान त्यामुळं होतं. आणि त्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. आमच्या शहराची म्युन्सिपाल्टी, कॉर्पोरेशनचे अधिकारी असतात ते आपल्या कर्तव्यामध्ये कमी पडले आहेत. त्यांनी कामचुकारपणा केलेला आहे. प्रचंड भ्रष्टाचार या गोष्टींमध्ये होत असतो. कचरा साफ करण्यामध्ये, रस्ते बांधण्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी होतो हे आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून माणसांनी केलेल्या पापाचे हे परिणाम आहेत. स्वार्थीपणानं काही लोक ज्या चुका करत आहेत त्याचे परिणाम अनेकांना भोगावे लागत आहेत आणि ही अत्यंत भयंकर अशी परिस्थिती आहे. मला असं वाटतं आज आम्हाला जाग होण्याची गरज आहे. आम्ही केवळ इतरांना दोष देऊन सुद्धा चालणार नाही. आम्ही स्वतःची जबाबदारी पार पडत आहोत का? आम्ही प्लास्टिकचा वापर टाळत आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. मी अनेक ठिकाणी हे सांगतो की जेव्हा कोणताही कार्यक्रम असतो त्यावेळेस जे वक्ते असतात, जे पाहुणे असतात त्यांचं स्वागत फुलं देऊन केलं जातं, गुच्छ देऊन केलं जातं. परंतु ते गुच्छ कशामध्ये असतात? प्लास्टिकमध्ये असतात. काही तासांपुरता त्या फुलांमुळे आम्हाला आनंद वाटतो, परंतु त्यानंतर त्याचा कचरा होतो. कचऱ्यासारखी फुलं फेकली जातात. पण आपल्या देशामध्ये ज्या धर्मश्रद्धा आहेत त्यामुळे सुद्धा आम्ही पर्यावरणाला प्रचंड नुकसान पोहोचवत आहोत. आम्ही फातिमा नगरला ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी कालवा आहे आणि या कालव्यामध्ये अनेक लोक फुलं टाकतात आणि ही खरं म्हणजे अंधश्रद्धा आहे. त्या फुलांचा जर चांगल्या प्रकारे उपयोग केला तर त्यापासून खत तयार होऊ शकतं, परंतु वाहत्या पाण्यामध्ये ही फुलं टाकण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे जे चांगलं पाणी आहे ते प्रदूषित होतं. हेच पाणी पुढं जाताना काही लोक हे पिण्यासाठी वापरतात आणि ह्या कॅनॉलच्या पाण्यामध्ये लोक आंघोळी करतात, त्यांची जनावरं धुतात. अशा भयंकर गोष्टी या पाण्यामध्ये घडतात आणि म्हणून आम्ही दुसऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. आम्ही काय करत आहोत हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारावा लागेल. प्लास्टिकचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी आम्ही जाणीवपूर्वक काही प्रयत्न करत आहोत का? तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल मी स्वतः नेहमी माझी स्वतःची पाण्याची जी मेटलची बॉटल आहे ती मी नेहमी बरोबर बाळगतो. आपण कुठेही गेलो तर प्लास्टिकची बॉटल आपल्याला दिली जाते आणि आम्ही सहसा ते टाळतो. आम्ही सांगतो नाही, आमचं पाणी आहे आमच्याजवळ. प्लास्टिकचा वापर कसा आपल्याला टाळता येईल यासाठी आम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. देवानं सुंदर सृष्टी निर्माण केली. आम्ही स्वार्थीपणानं या सुंदर सृष्टीचा नाश केलेला आहे आणि आम्ही अधिक आणि अधिक या सृष्टीचा नाश करत आहोत आणि त्याचे परिणाम आम्हा सर्वांना भोगावे लागत आहेत. आणि म्हणून आज आम्हाला सावध होण्याची गरज आहे. ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं
आम्ही जबाबदारीने वागायला हवं. प्लास्टिकचा, पेपरचा अनावश्यक वापर आपण टाळायला हवा. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण कापडाचा वापर करावा, मेटलचा वापर करावा. आणि प्लास्टिक आणि कागद हे कमीत कमी कसं वापरता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करायला हवे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेला मी हे बोलण्याचा प्रयत्न करतो. कदाचित 100 पैकी एका व्यक्तीने जरी ते ऐकलं आणि त्याचं पालन केलं तर मला असं वाटतं की माझ्या सांगण्याचा काहीतरी उपयोग होत आहे. देवानं या जगामध्ये आम्हाला या सृष्टीचं, या निसर्गाचं कारभारी पण दिलेलं आहे. आदामाने हवेला देवाने सांगितलं, ही भूमी मी तुला दिलेली आहे, तू तिची मशागत कर, तिची काळजी घे. परंतु मानवानं पुन्हा आणि पुन्हा पाप केलेलं आहे, देवाविरुद्ध बंड केलेला आहे आणि या सृष्टीचा उपभोग घेत असताना आम्ही या सृष्टीचा नाश करत आहोत. आणि म्हणून आम्हाला जाग होण्याची गरज आहे. कदाचित मी हे तुम्हाला सांगितलं आहे पूर्वी, परंतु ज्यावेळेस आम्ही 26 एप्रिलला कार्यक्रम घेतला त्यावेळेस आम्ही कोणती फुलं दिली नाहीत, परंतु आम्ही रोपं दिले, प्लांट्स. आम्ही पुस्तकं दिली. ज्या गोष्टी टिकू शकतात, ज्या गोष्टी आपल्याबरोबर राहू शकतात, ज्या गोष्टींमधून निसर्गाचं कोणतेही नुकसान होणार नाही, या प्रकारच्या गोष्टी आम्ही कशा करू शकतो या दृष्टीनं आम्ही विचार करायला हवा. आपल्या मंडळांमध्ये, आपल्या बायबल स्टडी ग्रुपमध्ये याविषयी आपण बोलायला हवं. यावर आपण सेमिनार घ्यायला हवेत. मी सध्या एका ग्रुपमध्ये जॉईन झालो आहे, गच्चीवरील बाग. संदीप चव्हाण हे त्यामधील अत्यंत अनुभवी आणि तज्ज्ञ आहेत. ते वेगवेगळ्या विषयांवर, गच्चीवर बाग, आपल्या परसातील बाग, अशा वेगवेगळ्या प्रकारे झाडं कशी लावायची, जगवायची या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शन करत आहेत. मला माहीत नाही किती मी त्याचा उपयोग करू शकेन, परंतु निदान थोडं तरी मला शिकता आलं आणि त्याचा उपयोग, त्याचा फायदा जर मला निसर्गामध्ये काहीतरी चांगलं करण्यासाठी झाला तर ती फार चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं. अर्थात आमची मुलगी अनुग्रहा त्या बाबतीमध्ये आम्हाला नेहमीच शिकवत असते. आम्ही पुष्कळदा चुका करतो, परंतु ती आम्हाला सांगते, आमच्या चुका दाखवते आणि आम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी ती आमचं मार्गदर्शन करते. कदाचित आम्हाला आमच्या मुलांकडून शिकण्याची गरज आहे. आमच्यामध्ये जे वयस्कर आहेत, जे वयोवृद्ध आहेत, त्यांच्या अनुभवातून सुद्धा आम्हाला शिकण्याची गरज आहे, नाही का? या निसर्गाचा परिणाम आम्हा सर्वांवर होत असतो. हवा बदलली, वातावरण बदललं की पुष्कळदा आम्ही आजारी पडतो. आम्हाला सर्दी होते, खोकला होतो, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आम्हाला होतात. आणि म्हणून या निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा निसर्ग चांगला राहावा, जो देवानं अतिशय उत्तम असा बनवला होता, परंतु आमच्या स्वार्थी वृत्तीनं आम्ही तो नष्ट करत आहोत. आणि म्हणून आम्हाला पुन्हा एकदा योग्य प्रकारे वागण्याची, निसर्गाचं जतन करण्याची आम्हाला सवय लावून घ्यायला पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये आपण काही करू शकतो का, मी काही करू शकतो का, या दृष्टीनं मला असं वाटतं आपण विचार करायला हवा. येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरच पावसाळा सुद्धा सुरू होणार आहे आणि याविषयी मला अधिक काही विचार आपल्यासमोर मांडायचे आहेत. आजच सगळ्या गोष्टी मला संपवायच्या नाही आहेत, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये याविषयी आपण अधिक चर्चा करूया. मागच्या रविवारच्या भक्तीनंतर ब्रदर मयंक नोएल, जे नेहमी आपल्या प्रतिक्रिया देतात आणि फार सुंदर विश्लेषण करतात संदेशाचं, मला खूप आनंद वाटतो. त्याचा अर्थ ते लक्षपूर्वक ऐकतात. जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तरच तुम्हाला त्यावर बोलता येतं, नाही का? त्याचप्रकारे डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी सुद्धा फार चांगले विचार मांडले. आणि मला हे खूप आवडतं की आपण केवळ प्रवचन ऐकत नाही, आपण केवळ संदेश ऐकत नाही, परंतु आपण सर्व त्यावर मनन करायला हवं. आणि देव माझ्याशी काय बोलतो, देवाचा संदेश माझ्याकडे आला आहे, त्याच्या सेवकाने तो दिला आहे, परंतु देव माझ्याशी काय बोलला हे सुद्धा मला सांगता आलं पाहिजे. आणि देव काहीतरी वेगळं जर मला दाखवत असेल तर माझी ही मनापासून इच्छा आहे की ते आम्ही प्रगट करावं, ते आम्ही इतरांना सांगावं आणि त्यामधून आपण शिकू शकतो. दर शनिवारी आणि सोमवारी मी एक बायबल स्टडी घेत असतो आणि त्या बायबल स्टडीमध्ये आम्ही थोडेच लोक आहोत आणि माझी इच्छा ही असते की सर्वांनी बोलावं, सर्वांनी कॉन्ट्रीब्यूट करावं, सर्वांनी आपले विचार मांडावेत, कोणाचे काही प्रश्न असतील ते त्यांनी विचारावेत. आणि विशेषतः आमच्या सोमवारच्या बायबल स्टडीमध्ये अत्यंत उच्च शिक्षित लोक आहेत, अत्यंत अनुभवी आहेत, प्रभूच्या सेवेमध्ये असलेले बरेच जण आहेत आणि त्यामुळं आम्हाला पुष्कळ शिकायला मिळतं.
आणि मी स्वतः प्रश्न विचारण्यासाठी नेहमी उत्तेजन देतो. आपण केवळ ऐकत बसू नये, परंतु आपण वचनावर जेव्हा विचार करतो तेव्हा जर माझ्या मनात काही प्रश्न येतो तो मी विचारायला पाहिजे. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित ग्रुपमध्ये कोणतरी देऊ शकतं. तर अशा प्रकारे चर्चमध्ये आपण हे करू शकत नाही, परंतु लहान गटामध्ये, बायबल स्टडी ग्रुपमध्ये, प्रेयर ग्रुपमध्ये आपण या गोष्टी करू शकतो. माझी मनापासून इच्छा आहे की आम्ही सर्वांनी हे करावं. चर्चमध्ये आपली मेंबरशिप आहे, चर्चमध्ये आपण रविवारी जातो, भक्ती करतो, संदेश ऐकतो, हे चांगलं आहे, परंतु ते पुरेसं नाही आहे. आपण एखाद्या लहान गटामध्ये असलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण वचनाचा अधिक सखोल अभ्यास करू शकतो, आपण चर्चा करू शकतो, आपलं मत मांडू शकतो, आपले प्रश्न विचारू शकतो, आपल्या काही शंका असतील तर त्या आपण विचारू शकतो. आणि अशा प्रकारच्या बायबल स्टडीमध्ये आपण सर्वांनी असावं, ही माझी आपल्याला विनंती आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये उत्कर्षा जाधव आणि तिचा भाऊ अक्षय कदम यांनी अतिशय सुंदर गाणी सादर केली. पहा किती टॅलेंटेड आहेत ना हे दोघंही बहीण भाऊ. ते दोघं सुंदर गातात, वाद्य वाजवतात आणि मला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारे अनेक कुटुंब आहेत की जे अत्यंत टॅलेंटेड आहेत आणि त्या दानांचा उपयोग ते प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूच्या गौरवासाठी करत आहेत. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सेवेमध्ये आम्हाला कसं सहभागी होता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. आपण जर गाणं गाऊ शकता तर आपली गाणी रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा. उपासना संगीतातली गाणी पाठवा. आपल्याला दुसरी काही गाणी येत असतील तर ती पाठवा. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, वेगवेगळ्या भाषातील गाणी, दुसऱ्या कुठल्या भाषेतील गाणी येत असेल, इब्री भाषेतील असेल किंवा आणखीन कुठल्या भाषेतील असेल तर ती गाणी आम्हाला पाठवा. विशेषतः दानार्पणाचं जे गीत आहे ते नेहमी मी गात असतो, परंतु माझी अशी इच्छा आहे की आपल्यातील अनेक कुटुंबांनी एक कुटुंब या नात्याने हे गाणं गावं आणि ते रेकॉर्ड करावं आणि आम्हाला पाठवावं आणि मग ते आपण सादर करू आणि आपल्याबरोबर आम्ही सर्व जॉईन होऊ. तर अशा प्रकारे आपल्या सर्वांना संधी आहे. आपण पवित्रशास्त्र वाचन करू शकता, प्रार्थना करू शकता, साक्ष देऊ शकता. आणि माझी खरोखर इच्छा आहे की केवळ संजय गायकवाड, पीटर गायकवाड यांची भक्ती नाही, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्या आपण सर्वांनी मनापासून या भक्तीमध्ये सहभागी व्हावं आणि आमच्याशी संपर्क करा आणि आपण कोणत्या पद्धतीनं या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता हे कृपा करून आम्हाला कळवा. मागच्या रविवारी ब्रदर सुरेश तिवडे यांनी शास्त्र वाचन आपल्यासाठी केलं, त्यांचा मी आभारी आहे. इंग्रजीमध्ये ब्रदर विजय विस्पुते जे मिरजमध्ये असतात त्यांनी आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं होतं. या दोन्ही बंधूंचा मी आभारी आहे. या आठवड्यामध्ये नेहमीप्रमाणेच मला वेळ झाला होता आणि मग मला नेहमी मदत करणारी, धावून येणारी म्हणजे अनघा ओहोळ, तिला मी विनंती केली आणि ताबडतोब ती म्हटली की अंकल मी पाठवते आणि त्या प्रकारे तिनं आपलं शास्त्र वाचन पाठवलेलं आहे. तिचा मी आभारी आहे. कलस्से करास पत्राचा आपण अभ्यास करत आहोत आणि आपण 9 ते 14 ही वचनं मला असं वाटतं 3 वेळेस वाचलेली आहेत आणि या शास्त्र भागातील ही शेवटली वचनं आहेत 13 आणि 14 ती आपण पाहणार आहोत. पौल असं म्हणतो कलस्से करास पत्र 1 अध्याय 13 वचनामध्ये, त्याने म्हणजे देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. फक्त 2च वचनं आहेत, परंतु यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि प्रामुख्याने 13 वचनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. 13 आणि 14 वचन समजण्यासाठी 12 वचन सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. 12 वचनामध्ये पौल असं म्हटलं की आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजागे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी. देवानं आम्हाला वतनदार केलेलं आहे, त्याच्या वतनाचे विभागी केलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. त्याविषयी आपण मागच्या वेळेस पाहिलं, परंतु ते कसं केलं, आम्ही कसे वतनदार झालो याविषयी त्याचा उलगडा करताना 13 वचनामध्ये पौल असं म्हणतो की देवानं आम्हाला अंधाराच्या सत्तेतून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. 2 गोष्टी आहेत, अंधाराच्या सत्तेतून काढलं आणि पुत्राच्या राज्यात आणलं. पहा, प्रत्येक विश्वासणाराचा हा अनुभव असला पाहिजे
की देवानं आम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढलं. पहिली गोष्ट, ही अंधाराची सत्ता काय आहे? हे सैतानाचं राज्य आहे. सैतान या जगाचा अधिपती आहे सध्या. होय, प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, तारणारा आहे, संपूर्ण जगावर त्याचं नियंत्रण आहे. परंतु मर्यादित काळासाठी देवानं सैतानाला परवानगी दिलेली आहे. आणि म्हणून सैतानाचा प्रभाव, सैतानाचं कार्य आम्हाला जगामध्ये सर्वत्र पाहायला मिळतं. तसं पाहिलं तर बहुसंख्य लोक हे आज सैतानाच्या आधिपत्याखाली आहेत, सैतानाचे गुलाम झालेले आहेत. आणि आपल्या आजूबाजूला आपण जे काही चित्र पाहतो त्यामधून हे सैतानाचं, अंधाराचं सामर्थ्य, अंधाराची सत्ता, अंधाराचं राज्य आम्हाला अत्यंत स्पष्टपणे पाहायला मिळतं. कलसे करस पत्राचा आपण पुढे अभ्यास करत असताना ते आपण पाहणार आहोत. परंतु 3ऱ्या अध्यायामध्ये पाऊल याविषयी अधिक सांगतो. 5व्या वचनापासून पुढे, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे. हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा क्रोध होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याचा हा अनुभव असला पाहिजे. देवानं मला सैतानाच्या ताब्यातून, सैतानाच्या राज्यातून, सैतानाच्या सत्तेमधून सोडवलेलं आहे. अंधकाराच्या सत्तेमधून त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि देवाच्या राज्यामध्ये मला आणलेलं आहे. आज आपण सर्वत्र पाहतो की कशा प्रकारे सैतानाचं राज्य या जगामध्ये आहे. सध्या पुण्यामध्ये आम्ही एक बातमी सारखी पाहत आहोत. एक मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी, त्याच्या घरामध्ये त्याने आपल्या सुनेवर अत्याचार केले, तिला मारहाण केली आणि इतका तिला त्रास दिला की शेवटी त्या स्त्रीनं, त्या मुलीनं आत्महत्या केली. तिचं 10 महिन्याचं बाळ आहे आणि अशा अवस्थेमध्ये तिला इतका त्रास देण्यात आला की तिनं शेवटी आत्महत्या केली. आणि या दोघांचा खरं म्हणजे प्रेमविवाह होता. या घरातील जो मुलगा होता आणि ही जी मुलगी आहे अत्यंत श्रीमंत, आणि या मुलीनं लग्नाच्या वेळेला तिच्या आईवडिलांनी तिला भरपूर हुंडा दिला. 51 तोळ सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि अनेक गोष्टी दिल्या होत्या. परंतु त्यांचं समाधान झालं नव्हतं. त्यांना इतकी हाव लागली होती पैशाची की ते अधिक पैसे आणावेत, अधिक पैसे आणावेत म्हणून या तरुण मुलीचा छळ करत होते, तिला मारहाण करत होते. आणि हे सैतानाचं साम्राज्य आज सगळीकडे आम्हाला पाहायला मिळतं. स्त्रियांवर अत्याचार होताना आपण नेहमी पाहतो, परंतु आता स्त्रिया सुद्धा अत्याचार करू लागलेल्या आहेत. अशी काही उदाहरणं आमच्यासमोर येतात. यवतमाळ या ठिकाणी मी बातमी पाहत होतो की एका शाळेची मुख्याध्यापिका, तिनं आपला जो पती आहे, जो शिक्षक होता, त्याला विष देऊन त्याला मारलं आणि आपल्या घरी ट्युशनला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं जंगलामध्ये नेऊन त्याला जाळलं. स्त्री सुद्धा इतकी क्रूर होऊ शकते. आणि अशी अनेक उदाहरणं आज पुढे येत आहेत. दिल्लीमध्ये मागे एका मर्चंट नेव्हीच्या ऑफिसरला त्याच्या बायकोनं मारलं होतं, त्याचे तुकडे केले होते. पहा किती भयंकर गोष्टी घडत आहेत, नाही का? आणि ते आम्हाला काय सांगतात की सैतानाच्या साम्राज्यामध्ये वाढ होत आहे. सैतानाची सत्ता लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. माझ्या बहिणीनं, संजीवनताईने एक व्हिडिओ पाठवला, तो आज मी पाहत होतो. एक देवाचा सेवक एका घरामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी तो पवित्र शास्त्रातून काही लोकांचं मार्गदर्शन करत होता. कदाचित हे सर्व एका वेगळ्या विश्वासातले आहेत आणि त्या ठिकाणी काही धर्मांध लोक आले आणि त्यांनी या सेवकाला मारायला सुरुवात केली आणि त्यांना धमकी दिली की इथे पुढे यायचं नाही, धर्मांतर करू नका, आमचा धर्म आम्हाला चांगला आहे, त्यांना आमिष देऊ नका, त्यांना तुमच्या धर्मामध्ये नेऊ नका. आणि ज्या ठिकाणी ही सभा भरली होती ते मला असं वाटतं एक धोब्याचं दुकान होतं. त्याला सुद्धा धमकी दिली की तुझा सगळा धंदा, तुझा सगळा बिझनेस आम्ही बंद करू. हे कशाचं दर्शक आहे? कारण लोक सैतानाच्या सत्तेखाली आहेत. सैतानाचा अधिकार आज लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास देतो.
सैतानाची सत्ता अनेकांच्या जीवनावर आहे. ते सैतानाचं ऐकतात, सैतानाचे गुलाम झालेले आहेत, सैतानाचं आज्ञापालन ते करत आहेत. परंतु तुम्हाला मला सांगू द्या, आम्ही सर्व तसेच होतो. प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होण्या अगोदर, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करण्या अगोदर आम्ही सर्व सैतानाच्या सत्तेखाली होतो, अंधाराच्या सत्तेखाली होतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यावर दया केली, देवानं कृपा केली. प्रभू येशू ख्रिस्ताची आणि आमची ओळख झाली, आमच्या पापांची आम्हाला क्षमा मिळाली, आम्ही देवाचं मूल झालो. देवाचं कृपेचं अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये झालं. आमच्यामध्ये काही चांगुलपण आहे म्हणून नाही, पण ती देवाची कृपा आहे, देवाची दया आहे. त्यामुळं देवाची आणि आमची ओळख झाली. परंतु हे खरं आहे की आज ख्रिस्ती मंडळांमध्ये सुद्धा अनेक लोक सैतानाच्या सत्तेखाली आहेत, अंधकाराच्या सत्तेखाली आहेत. आणि म्हणून आमचे काही पुढारी पकडले जातात, ज्यांच्या घरामध्ये 2-2 किलो सोनं सापडतं. भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आमचे काही पुढारी आहेत, धार्मिक पुढारी आहेत. पुलपिटवर उभे राहून ते संदेश देतात, आशीर्वाद देतात, परंतु ते भ्रष्ट झालेले आहेत, कारण ते सैतानाच्या सत्तेमध्ये आहेत, अंधकाराच्या सत्तेखाली आहेत. आणि त्यांना सुद्धा आज मुक्त होण्याची गरज आहे. आम्ही जगाला प्रकाश द्यावा अशी देवाची इच्छा आहे, परंतु आम्ही स्वतःच जर अंधकारामध्ये असलो तर आमचा प्रकाश लोकांपुढे कसा पडेल? डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तुमचा प्रकाश लोकांपुढे पडावा, यासाठी की तुमची चांगली कृत्ये पाहून त्यांनी देव जो पिता त्याचं गौरव करावं. आज काय होतंय? आज जग आमची दुष्कृत्य पाहत आहेत. अनेक ख्रिस्ती लोकांची दुष्कृत्य बाहेर येत आहेत. पुण्यामध्ये रास्तापेठेमध्ये एक तरुण सेवा करत आहे असं सांगत होता, परंतु तो वेश्या व्यवसायामध्ये होता, अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर झाले. एका राजकीय पुढाऱ्याचा पाठिंबा त्याला होता, वरदहस्त त्याच्यावर होता, त्यामुळे अनेक घाणेरड्या गोष्टी तो करत होता. आज तो जेलमध्ये आहे. त्याचं नाव ख्रिस्ती आहे. हा किती भयंकर गोष्ट आहे ना. ख्रिस्ती म्हणून तो ओळखला जातो, परंतु आज तो स्वतः अंधकाराच्या सत्तेमध्ये आहे. देवानं तुम्हाला आणि मला प्रकाशाची प्रजा होण्याकरता निवडलेलं आहे. आमच्या जीवनामधून ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना मिळावा अशी देवाची इच्छा असताना आम्ही स्वतः अंधकारात आहोत. हे किती दुर्दैवी, हे किती शोकांतिक आहे, नाही का? आणि आज अनेक मंडळांमध्ये अनेक पुढारी असे आहेत की जे अशा प्रकारे सैतानाच्या सत्तेखाली आहेत. या आठवड्यामध्ये मला अजून एक गोष्ट समजली की एका चर्चमध्ये सेवा करणारे, अनेक वर्ष सेवा करणारे, जे स्वतःला रेव्हरंड म्हणून म्हणवतात, ते आज जेलमध्ये आहेत. प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये चर्चची मालमत्ता अवैध रीतीनं विकण्यामध्ये त्यांचा हात असल्यामुळं आज ते जेलमध्ये आहेत. आज अशा अनेक गोष्टी आपण पाहतो. आपल्या मंडळीचे पुढारी, आपल्या संस्थांचे पुढारी, कदाचित सर्वसामान्य सभासद असतील, परंतु ते आज सैतानाच्या सत्तेखाली आहेत, अंधाराच्या सत्तेखाली आहेत. परंतु कलस्य येथील मंडळीची साक्ष काय होती? पाऊल असं म्हणतो, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. जगामध्ये 2 राज्य आहेत. एक सैतानाचं राज्य आहे आणि एक देवाचं राज्य आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा आपल्या सेवेची सुरुवात केली तेव्हा त्याने काय घोषणा केली? देवाच्या राज्याची घोषणा केली. देवाचं राज्य या पृथ्वीवर यावं यासाठी मी आलो आहे. आपल्या सेवेद्वारे देवाच्या राज्याची घोषणा त्याने केली आणि ती सुवार्ता त्याने गाजवली. प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या नव्या राज्याची घोषणा केली त्याचं स्वरूप किती वेगळं होतं, नाही का? तो अत्यंत सर्वसाधारण जीवन जगला. हो, त्याने फार मोठे मोठे चमत्कार केले, परंतु तो एखाद्या राजासारखा राहिला नाही. तो अत्यंत सामान्य, अत्यंत नम्रपणे तो राहिला. त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. त्याच्यावर खोटे आरोप करून, दोषारोप करून त्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं. आणि त्याच्या वधस्तंभावर काय लिहिलेलं होतं? यहुद्यांचा राजा. यहुदी पुढाऱ्यांनी त्याला ॲक्सेप्ट घेतला, पण तो पिलाताने त्यांचं ऐकलं नाही. हो, तो यहुद्यांचा राजा होता, परंतु तो राजासारखा वागत होता का? नाही. तो अत्यंत नम्र झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे राज्य आहे ना, त्याची जे तत्व आहे, त्याचे प्रिन्सिपल्स फार वेगळे आहेत, नाही का? आणि अर्थात वधस्तंभावर त्याने विजय मिळवला. त्याने पापाचा, सैतानाचा पराभव केला. मृत्यूवर त्याने विजय मिळवला. तो पुनरुत्थित झाला. त्याने पुष्कळ लोकांना दर्शन दिलं.
पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन अनेकांना झालं. त्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि पित्याच्या उजवीकडे बसून तो तुमच्यासाठी माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये देवानं तुम्हाला आणि मला आणलं आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य जर असं आहे की जो आपल्या शिष्यांचे पाय धुतो, जो आपल्या शिष्यांसाठी आपलं प्राण अर्पण करतो, तर आम्ही जर त्याचे शिष्य आहोत तर आम्ही कसं वागायला हवं? कधी कधी मला खूप आश्चर्य वाटतं आणि वाईट वाटतं की आमचे काही पुढारी अशा प्रकारची त्यांची लाईफस्टाईल असते. त्यांच्या हातामध्ये अंगठ्या असतात, त्यांच्या अंगावर पुष्कळ सोनं असतं, त्यांच्या आजूबाजूला कमांडोज असतात. प्रभू येशू ख्रिस्त असा वागला असता का? पहा, देवाच्या राज्यामध्ये आपण देवाच्या राज्याचे नागरिक म्हणून आपण कसं जीवन जगत आहोत बरं? आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करत आहोत का? त्याच्या पावलांवर पाऊल टाकून आपण जात आहोत का? कलसेकरास पत्रामध्येच 3ऱ्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया, पाऊल आमचं वर्णन कसं करतो. 12 वचनामध्ये, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. आज आमच्या ख्रिस्ती मंडळांमध्ये चित्र दिसतं का आम्हाला? आम्ही सहनशील आहोत, आम्ही सौम्य आहोत, आम्ही लीन आहोत. अशा प्रकारचं चित्र आम्ही इतरांसमोर आहोत का? अशा प्रकारचं माझं जीवन आहे का? की मला पाहून लोक घाबरतात, माझ्यामुळे लोकांच्या अंतकरणामध्ये दहशत निर्माण होते, असं चित्र आहे का आज? काही सेवकांना आम्ही इतकं उंच करतो की जणू काही ते देवच झालेले आहेत. त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी, त्यांच्या हातात हात मिळवण्यासाठी लोकांची धडपड असते. देवाचं राज्य असं आहे का? देवाच्या राज्याचे नागरिक, देवाच्या मंडळीतील पुढारी कसे असावेत याविषयी पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगतं आम्हाला. पण आम्ही त्यापासून किती दूर गेलो आहोत नाही का? आम्ही स्वतःचं महत्त्व कसं वाढेल यासंबंधी जास्त काळजी घेतो. माझ्या नावापुढं जर बिशप, डॉक्टर, रेव्हरंड हे लिहिलं नाही तर मला राग येतो. एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला कोणी संबोधित करू शकत नाही का? केवळ मी देवाचा सेवक आहे एवढं पुरेसं नाही आहे की माझ्यासमोर काही टायटल्स असले तरच मी देवाचा सेवक होऊ शकतो? पहा, मी पाहतो आज अनेक सेवक आहेत की जे खेड्यापाड्यातून सेवा करतात, झोपडपट्ट्यांमधून सेवा करतात. त्यांच्या नावापुढे जास्त टायटल्स नाहीत, फक्त ब्रदर किंवा पास्टर एवढंच. परंतु इतकी सुंदर सेवा ते करत आहेत. अनेक आत्मीय प्रभूच्या राज्यामध्ये आणत आहेत, ते मंडळ वाढत आहेत. जगाच्या दृष्टीने या सेवकांना फार मोठी किंमत नसेल, परंतु ते मला असं वाटतं खरं देवाची सेवा करणारे लोक आहेत. त्याच्या उलट आम्हाला चित्र दिसतं, मोठमोठ्या मंडळ आहेत, मोठमोठी मंदिरं आहेत, मोठमोठ्या पदव्या, मोठमोठी विशेषणं असलेले लोक आहेत, परंतु त्या मंडळीने एकही आत्मा जिंकलेला नाही, एकही मंडळीचं रोपण त्या मंडळीतून झालेलं नाही. अशी भयंकर अवस्था आज मंडळांमध्ये आहे. देवाचं राज्य काय आहे हे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तापासून शिकायला पाहिजे, त्याच्या शिष्यांपासून शिकायला पाहिजे, देवाच्या वचनातून आम्हाला शिकायला पाहिजे. तो सेवक कसा राहतो, हा सेवक कसा राहतो, त्याची लाईफस्टाईल कशी आहे, हा माझा आदर्श नाही आहे. माझा आदर्श प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून मला जायचं आहे. 13व्या वचनामध्ये तिसरी गोष्ट पौल सांगतो की त्यानं म्हणजे देवानं आम्हाला आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. पहा, पौल असं म्हणत नाही की आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे मग कसा तरी आपला प्रवेश होईल देवाच्या राज्यात. नाही, देवानं त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे. ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस आमची ट्रान्सफर झालेली आहे, आमचं प्रमोशन झालेलं आहे. आम्हाला त्यानं देवाच्या राज्यात आणून ठेवलेलं आहे.
माझं व्याकरण एवढं चांगलं नाही आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा, परंतु कदाचित हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का? म्हणजे हे कार्य झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून मला काहीतरी धडपड करायला पाहिजे, मला हे करायला पाहिजे, मला ते करायला पाहिजे. आम्ही काही केल्यामुळे पापांची क्षमा होत नाही. ते देवाचं दान आहे. ज्यावेळेस आम्ही पश्चातापी अंतःकरणानं देवाकडे येतो ना, त्याच्या पायाजवळ आम्ही लीन होतो, नम्र होतो, त्यावेळेस तो आमच्यावर दया करतो आणि पाप क्षमेचं दान तो आम्हाला देतो. त्याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. परंतु देवानं आम्हाला त्याच्या राज्यामध्ये आणून ठेवलेलं आहे ऑलरेडी. देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला धडपड करायची नाही. आता आमच्या चांगल्या कर्मांनी आम्ही देवाच्या राज्यात नाही जात. ती देवाची कृपा आहे की त्यानं आम्हाला आणून ठेवलेलं आहे. हे जे स्थित्यंतर आहे ना, ते घडलेलं आहे. त्यासाठी आम्हाला धडपड करायची नाही, होय, परंतु त्याच्यानंतर आम्हाला ख्रिस्तासाठी जगायचं आहे. कारण देवानं आम्हाला त्याच्या राज्यात आणून ठेवलेलं आहे. आम्ही त्याच्या राज्याचे सभासद झालेलो आहोत, त्याच्या राज्याचे आम्ही नागरिक प्रतिनिधी झालेलो आहोत आणि आता इथून पुढे त्या नव्या राज्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला जीवन जगायचं आहे. पण अनेक लोक वेगळ्या देशाचं नागरिकत्व घेतात. जेव्हा आम्ही एखाद्या नवीन देशामध्ये जातो, वेगळ्या देशामध्ये जातो आणि त्या देशाचं नागरिकत्व आम्ही घेतो, त्यावेळेस ती नागरिकत्वाची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्या देशाचे नागरिक म्हणून आम्ही जगायला लागतो. आम्ही असं म्हणत नाही आता मी नागरिक तर झालो, परंतु आता त्यासाठी मला अजून काहीतरी करायला पाहिजे. नाही, नागरिक म्हणून आता इथून पुढं जीवन आम्हाला जगायला पाहिजे. आणि अनेकांच्या मनामध्ये आज शंका आहे की मी देवाच्या राज्याचा नागरिक झालो आहे का? जर तुम्ही पश्चाताप केला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारला आहे, तर आम्ही देवाचे मूल झालो आहोत. देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश झाला आहे आणि ही खात्री आम्हा सर्वांना असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि चौथी गोष्ट आपण 14व्या वचनामध्ये पाहतो, ती ही आहे, त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आम्हाला काय मिळालेलं आहे? मुक्ती मिळालेली आहे. वी हॅव बीन रिडीम्ड असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. रिडीम्ड याचा अर्थ खंडणी भरून आमची मुक्ती करण्यात आलेली आहे. आम्ही सैतानाचे गुलाम होतो, आम्ही पापाचे गुलाम होतो, आम्ही अंधकाराच्या सत्तेमध्ये होतो. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या रक्ताच्या द्वारे, आपल्या बलिदानाच्या द्वारे आमच्यासाठी खंडणी भरून दिलेली आहे, किंमत चुकती केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. आम्हाला त्याने मुक्त केलेलं आहे आणि म्हणून आम्ही मुक्त केलेले लोक आहोत. कारण येशू ख्रिस्तानं आपल्या रक्ताच्या द्वारे, निष्कलंक रक्ताच्या द्वारे खंडणी भरून दिलेली आहे. आणि मग आम्ही मुक्त झाल्यानंतर पहिला मोठा आशीर्वाद आमच्यासाठी काय असेल, तर आम्हाला पापांची क्षमा मिळाली आहे. येशू ख्रिस्तावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो ना, त्यावेळेस तो आम्हाला कसलं दान देतो? पापाच्या क्षमेचं. आज जगामध्ये वेगवेगळे सेवक वेगळ्या प्रकारे लोकांना आकर्षित करतात. तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, मग तुम्हाला बंगला मिळेल, गाडी मिळेल, पैसा मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, नोकरी मिळेल. अनेक गोष्टींची आमिष दाखवले जातात. होय, देव सगळ्या गोष्टी देतो, परंतु आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. आणि जेव्हा देव आम्हाला मुक्त करतो, आम्हाला मुक्ती देतो, त्यावेळेस आम्हाला पापांच्या क्षमेचा अनुभव येतो. आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे, हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आपल्या जीवनामध्ये आपण हे समजून घेतलं आहे का, की आम्ही चुकीच्या गोष्टींच्या मागे धावत आहोत? होय, मला शांती कशी मिळेल, मला समृद्धी कशी मिळेल, मला जगातील हा आशीर्वाद कसा मिळेल, तो आशीर्वाद कसा मिळेल, याच्याच मागे मी लागलो आहे, की सर्वप्रथम मला पापांची क्षमा मिळाली आहे याचा अनुभव मी घेतला आहे. देवाची इच्छा आहे की आम्हा प्रत्येकांना पापांची क्षमा काय असते याचा अनुभव यावा. आणि त्यासाठी आम्हाला काय धडपड नाही करावं लागत. आम्हाला फक्त लीन होऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ यायचं आहे, त्याला क्षमा मागायची आहे, आमचं पाप कबूल करायचं आहे आणि त्याचा स्वीकार आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचा आहे. देव हा अनुभव येण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो.
आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तू आम्हाला सांभाळतोस, आमची काळजी घेतोस, तुझे अनेक आशीर्वाद आम्हाला देतोस. प्रभू, त्याबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तुझ्या वचनाद्वारे जे शिक्षण तू आम्हाला दिलं आहेस, ज्या गोष्टी तू आम्हाला प्रगट केल्या आहेत, प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या वचनाचं पालन करण्यासाठी, तुझ्या राज्याचे नागरिक अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी प्रभू, आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही आता सैतानाच्या सत्तेखाली नाही, अंधकाराच्या सत्तेखाली नाही, परंतु आम्ही आता प्रकाशाचे पुत्र आहोत. आम्ही देवाच्या राज्याचे नागरिक आहोत. या प्रकारचं आमचं जीवन असावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमच्या उणीवा, आमचं अशक्तपण तू जाणतोस. प्रभू, तू आमच्यावर दया कर, कृपा कर आणि सर्व आमच्या गतजीवनातील गोष्टी आम्ही मागे सोडाव्यात आणि नवीन जीवनामध्ये आम्ही वाटचाल करावी. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तुझी शांती, तुझा आनंद, तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये आम्हा सर्वांना अनुभवास येऊ दे. आमच्यामध्ये जे आजारी आहेत, निराश आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजपर्यंत त्यांना सांभाळस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो, त्यांचं इथून पुढील आयुष्य अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांच्या सर्व दुःखातून, अडचणीतून, त्रासातून त्यांना तू बाहेर काढ. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांचं आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा परत तवाहो प्याला ढालीव तो बाप पुत्र आत्मा प्रेक्याला द्या अनंत मा. आमेन. शालोम. प्रियजन हो, आजच्या उपासनेमध्ये प्रभूनं तुम्हाला आशीर्वाद दिला आहे ही आशा आहे. उपासनेची लिंक तुम्ही आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवता, याबद्दल तुमचे आभार. आणि आपले अभिप्राय मात्र आम्हाला अवश्य कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.